मदरलँड त्याचे क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत. चॅप्टर मी ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे, खाली लिंक ऑलरेडी दिली आहे. सेकंड क्वेश्चन आहे, रीड द स्टोरी केअरफुली अँड अंडरलाईन द मेन पॉइंट्स. तर आय होप मी जेव्हा चॅप्टर एक्सप्लेन केलाय तेव्हा तुम्ही मेन पॉइंट्स अंडरलाईन केले असतील. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग. In the early morning, tourists used to go to see, what is the answer? The natural wonder of the land. Okay, this is the first answer. The king treated the tourist as royal guest. At the time of leaving, the king gave the tourist lots of costly presents. Question number 4. Read, find and complete. तर mention the features of Ethiopia. तर तुम्हाला रीड करून इथोपियाचे फीचर्स इकडे नोट डाऊन करायचे. तर काय काय फीचर्स होते त्या कंट्रीचे? इट हॅड नॅचरल ब्युटी, त्यानंतर रिव्हर्स होते आणि काय होते? हिस्टॉरिकल प्लेसेस अँड लेजेंड्स. तर हे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे तुमच्या लेसन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग. वेअर वर द टुरिस्ट स्टेइंग? कुठे राहत होते? दे वर स्टेइंग इन अन इन म्हणजे हॉटेल. What did the tourists like in Ethiopia? आपण ऑलरेडी आता बघितलं ना फीचर्स. They like the natural beauty, rivers and the people of Ethiopia. ही सेंटेन्स जी आहे ही ऑलरेडी आहे हा तुमच्या लेसन मध्ये. Why did the tourist approach the king? का गेले ते लोक? कारण त्यांना एक गाईड हवा होता. करेक्ट. The tourist approached the king to request a guide. Next question. Why did the soldiers ask the tourists to take off their shoes? हा थोडा मोठा आन्सर असणार. ओके. The soldiers wanted to clean the shoes so that the soil of Ethiopia could not be taken to another country. तर हा आन्सर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. जर तुमच्या ओन सेंटेन्स मध्ये लिहायचं असेल तरी सुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके, बट द मीनिंग शुड बी द सेम. क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. Why did Ethiopians feel shy to speak with the Europeans? They were simple people and were afraid to talk to strangers. Okay, हा आन्सर येणार. हाऊ डू यू शो लव्ह फॉर युअर कंट्री? आता हा तुम्ही स्वतःच्या वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. यू कॅन टेक रेफरन्स ऑफ दिस आन्सर. आय कीप माय कंट्री क्लीन, रिस्पेक्ट माय कंट्री अँड एल्डर्स ऑल्सो, फॉलो रूल्स अँड हेल्प प्रोटेक्ट नेचर. तर सिम्पल वे मध्ये हा आन्सर लिहिलाय आपण. ओके. नेक्स्ट, रीड द वर्ड्स अलाउड. आता हे वर्ड तुम्हाला लाऊडली रीड करायचे आहे बिकॉज दिस इज प्रनाउन्सिएशन. हिट्स, किक्स, फेमस, एक्स, पफ्स. ओके. आणि हे कसं आहे? इज, ऑलवेज, टायर्स, वॉज, प्लीज. Put the following words in appropriate column according to the sounds and Z. That is these, outside, inside. तर हे सगळं तुम्हाला हे करायचं आहे. जर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी स्कूलमध्ये केली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट वन, अंडरस्टँड अँड डिस्कस टाईप ऑफ प्रोनाउन्स. आता प्रोनाउन्स म्हणजे काय? जे नाउनच्या जागेवर यूज केले जातात शॉर्ट मध्ये त्याला प्रोनाउन्स असं म्हणतात. एक्झाम्पल, जर मी म्हणाली राम इज गोइंग टू स्कूल, तर राम हा प्रॉपर नाउन आहे. ओके. आता मी रामला रिप्लेस करणार ही नी. एक्झाम्पल, ही इज गोइंग टू स्कूल, तर तो झाला प्रोनाउन. ओके. पर्सनल प्रोनाउन, हे बघा इकडे पर्सनल प्रोनाउन आला म्हणजे रिप्रेझेंट्स people, place or thing. एक्झाम्पल, आय, मी, ही, हिम म्हणजे नावाच्या जागेवर जे यूज केलं जातं ते. आय केम टू सी यू टुडे, तर आय आणि यू हे प्रोनाउन आहे. त्यानंतर आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. कनेक्ट्स अ नाउन टू ऍडजेक्टिव्ह क्लॉज. एक्झाम्पल, हू, whom, which, that, those. He bought the pen which was expensive. So how was the pen? It was expensive. तर हा जो क्वेश्चन विचारतो त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. ओके. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे जे पॉइंटिंग वर्ड्स असतात, पॉइंट्स टू समथिंग. एक्झाम्पल, दिस, दॅट, दीज, दोज, त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. सो दिस इज माय बुक, दॅट इज माय कॅट, दिस इज माय कार, हे सगळे होणार डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. तर आय होप तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर समजले असतील. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. बाय अँड ऑल द बेस्ट.